तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओमध्ये. आता वाजलेत संध्याकाळचे 12 आणि तसं तर आता दिवस एंड करायचा दिवस आहे, पण मी व्हिडिओ सुरुवात करतो त्याला कारण पण तसं विशिष्टपूर्ण आहे. आता मी आहे ठाण्यामध्ये आणि आपले झालेत 5,200 रुपये. तर आता आलतो मी दिवसभर लोकलला 3,000 रुपयाचं काम केलं आणि 5 वाजता मला ठाण्याची ट्रिप पडली 2,200 रुपयांनी. आणि इथं आलो मी आणि इथं आल्यावर मला फोन आला की बाबा गोव्याची 4 दिवस ट्रिप आहे. तर तुमची गाडी पाहिजे. मी त्यांना म्हणलं मित्राची गाडी देऊ काय अवेलेबल करून, मी मुंबईला आलोय. तर नाही म्हणले तुम्हीच पाहिजे. तर म्हणलं ठीक आहे, येतो मी एमटी. मला म्हणायला तर काय अडचण नाही, पण विषय काय झालाय, मी 4 वाजल्यापासून जागा आहे. आता 12 वाजले. आता म्हणजे इतका कंटाळा आला होता, झोपायचंच नियोजन होतं आणि चालू करून झोपणार होतो मी जेवण करून. त्याचा फोन आला आणि मी हा म्हणलोय ट्रिपला. पण आता इथून पुण्याला जायचंय, पुण्याहून गोव्याला जायचंय. हवा टाईट व्हायला बसली भाऊची. का तर इथून बघा जागलेलो आहे मी, पण गाडीमध्ये जागणं जरा रिस्की असतं. पण ठीक आहे चला, इथून मग जागलेलो आहे त्याच्यामुळे हा म्हणलोय मी. तर जाऊया आता पुण्याला, बघूया गोव्याची ट्रिप कशी होती. आता झाले 5,200. जाता जाता मग पुण्याची पडली तर ठीक आहे, नाही तर जातो एमटी. ते बोलते हे भगवान जब देता है तो छप्पर फाड़ के देता है. आता चाललोच होतो पुण्याला गोव्याचं पिकअप करण्यासाठी. तर ऑन द वे जाता जाता पिंपळे निलेकचे आपल्याला 2,000 रुपयांनी इंटरसिटी ट्रिप पडलेली आहे. म्हणलं सोन्याहून पिवळं झालं. म्हणजे आजचे 7,000 आणि गोवा ट्रिपचे काय होते ती. अरे वा वा, पैसा ही पैसा होगा, मजा आहे का. म्हणजे तसं म्हणा, गोव्याचे पहिली ट्रिप आहे. ह्याच्या आधी मी कधी गोव्याला गेलो नाही, त्याच्यामुळे एक्साइटमेंट भरपूर आहे. आता बघू पोलिसांचं काय वगैरे काय काय विषय असतो, महाराष्ट्र परमिट गाडी टीपी वगैरे काय विषय असतो सगळं कळलं ना आता. पण एक्साइटमेंट भरपूर आहेत. कस्टमर पण मराठीच आहेत, सगळे पोरं आहेत, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. आता बघू, इथं पिंपळे निलकची ट्रिप पिकअप करायला जातो. आय होप फेक नसावा, पण रातच्या 1 वाजता आलेली ट्रिप फेक नसन असं माझा अंदाज आहे. बघू आता काय होतंय. आता आलोय खालापूर टोल नाक्यावर आणि लोणावळ्याच्या घाट्यामध्ये इतकं खतरनाक ट्रॅफिक लागलेलं आहे. म्हणजे 42 मिनिटाचं ट्रॅफिक दाखवतंय, तुम्हाला दाखवतो. हे बघा, रात्रीच्या 2 वाजता असं खतरनाक ट्रॅफिक लागले. आता मला ओल्ड हायवेने रस्ता दाखवतोय बरं का, पण मी काय ओल्ड हायवे घेणार नाही. का तर ओल्ड हायवेला लय उभा चढ आहे आणि ओल्ड हायवेला जर गुतलं ना जाऊन तर लय प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळं थोडं 5-10 मिनटं लेट होतं, पण एक्सप्रेस हायवेने गेलं तर सोपं जातं. तसं म्हणा, ओल्ड हायवे सोपा पण पडतो बरं का कधी कधी, पण ते कधी कधी महागात पडतं. रात्रीच्या वेळेस तिकडून जाणं जरा चुकीचं आहे असं मला वाटतं. आता हे ओल्ड हायवेने दाखवतंय मला रस्ता. 31 मिनिटाचं जाम आहे आणि लय उभा चढ आहे. क्लच प्लेटचा प्रॉब्लेम येऊ शकतो गाडीत, त्याच्यामुळे ओल्ड हायवेने जात नाही, आपण एक्सप्रेसवेनेच जातोय. मित्रांनो, मी का ओल्ड हायवे घेतला नाही, का तर तिथं फार उभा चढ आहे. जे लोक कंटिन्यू मुंबई पुणे करत असतील ना त्यांना माहित आहे. आणि रात्रीच्या वेळेस तिकडून जाणं पण चुकीचं आहे. मॅपमध्ये दाखवते ओल्ड हायवे, पण एक्सप्रेस वे शक्यतो तुम्हाला पण सजेशन राहील की बाबा रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा सुद्धा शक्यतो सोडू नका. का तर एक्सप्रेस वेला किती पण ट्रॅफिक लागलं ना तरी ते मुव्हिंग ट्रॅफिक राहतं आणि ते निघून जातं. आता आणि अजून एक गोष्ट की बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होता, विशेषतः आमचे दाजी, की रात्रीचं पुणे मुंबई एक्सप्रेस वेला ट्रॅफिक लागत नाही. तर हा गोड गैरसमज आहे भावांनो. सगळ्यात जास्त ट्रॅफिक लागतं रात्रीचं. आणि शुक्रवार, शनिवार, रविवार हे फेवरेट दिवस आहेत ट्रॅफिकचे. तुम्ही या 3 दिवसात कुठल्याही टायमिंगला या, तुम्हाला घाटामध्ये ट्रॅफिक मिळणार म्हणजे मिळणारच. ट्रॅफिक फक्त मिळत नाही सोमवार, मंगळवार आणि बुधवार. 2026 मध्ये माझ्या मुंबई पुण्याच्या ट्रिपा बघून आमचे दाजी म्हणले होते, तू रोजच जातोय मुंबईला, रोजच 5,000 करून येतोय. तर तर काय, हा तर मी पण करतो मुंबई चालू. पण दाजींना हे चित्र माहीतच नाही की 42 मिनिटं घाटात ट्रॅफिक चालू आहे. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला कसं काय वाटतं. त्यांना आता व्हिडिओ पाठवणार आहे मी की कसं काय वाटतं. हे घाटात ट्रॅफिकमध्ये भरलेली गाडी चालवणं इतकं बी सोपं नाही मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल दिवाळीच्या पिरियडमध्ये किंवा ख्रिसमस नाताळच्या पिरियडमध्ये किंवा गाड्या गरम होऊन साईडला लावतात. ते क्लचचं मिसजजमेंट झाल्यामुळंच ते तसं होतं, गरम होतात गाड्या. म्हणजे एकदम एक्सपर्ट ड्रायव्हरच पाहिजे तरच तो सक्सेसफुल घाट चढवू शकतो. नाहीतर ट्रॅफिकमध्ये बऱ्याच जणांकडून गाड्या गरम होतात आणि प्रॉब्लेम येतात. आता मी असे ट्रॅफिकला इतक्या ट्रॅफिकमधून बऱ्याच वेळा गाडी काढलेली, त्याच्यामुळे मला काही असं विशेष वाटत नाही. पण आता मला पुण्यातून गोव्याला जायचे, त्याच्यामुळे वेळेत पोहोचणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं लवकरात लवकर आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. अशा पद्धतीने आपल्याला घाटाच्या पहिल्या टर्नला ट्रॅफिक सुरू झालेला आहे. हा पुढं कॅमेरा आहे, हे बघा.
52 मिनिटं स्लोवर दाखवतंय, म्हणजे हा घाट क्रॉस करायला आपल्याला 52 मिनिटं लागणार आहेत. पण चला, प्रयत्न आहे आता आपण लवकरात लवकर क्रॉस करू. काही एवढी मोठी गोष्ट नाही. ह्या घाटाचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे इथं ट्रॅफिक थांबत नाही, पुढं पुढं चलत राहतं, त्याच्यामुळे काय वाटत नाही. पण चांगलं म्हणजे 5-6 किलोमीटर ट्रॅफिक आहे, पण नशिबाने पोलीस वगैरे असतील तर ते लवकर कव्हर करतील. आत्ता जवळजवळ 80% घाट क्रॉस झालेला आहे, 20% राहिलाय. पण सर्वात महत्वाची गोष्ट मानायला पाहिजे ते म्हणजे हे मोठे हेवी व्हेकल्सवाले ट्रकवाले, की इतक्या चढाला सुद्धा त्यांच्याकडून 4 बोट सुद्धा गाडी मागं सुटत नाही. इथं 4 व्हीलरवाल्यांची 3दाच बंद पडती, नाही तर 3दाच मागं सरती. पण असं एक पण ट्रकवाल्याकडून झालं नाही की त्याच्याकडून ईदभर गाडी मागं सरली. इतकी मोठी गाडी कंट्रोल करणं पण जोक नाही राव. म्हणजे इथं 4च चाक आहेत तरी पण हवा टाईट झाली. पण ते 10-10, 12-12 टायर असे सहज पुढे घेऊन जात आहेत, इतका लोड घेऊन सुद्धा. तर विशेष मानायला पाहिजे त्यांना सुद्धा. तर लोणावळ्याचा टर्न यायच्या अगोदर अचानक गाड्या थांबलेल्या आहेत. काय झालंय काय नो, आय होप सगळं चांगलं असावा, का तर पहाटेचं टायमिंग आहे, काही पण होऊ शकतं. लोणावळ्याचा टर्न घ्यायच्या अगोदरच थांबलेत, काय विषय झालाय काय नो. काय विषय झाला समजलं नाही, का तर 10-15 सेकंद सगळ्याच गाड्या थांबल्या आणि नंतर सगळ्याच चालायला लागल्या. मला वाटतं एखाद्याने कट फिट आणला असेल आणि मधोमध रस्त्याचे भांडायला लागले असतील, असा विषय झाला असेल. का तर ऍक्सिडेंट नाही झाला, काय नाही झालं, मध्येच. आता वाजले 4:10. आता पिंपळे मध्ये ड्रॉप झालाय मस्तपैकी. 1 मिनिटाच्या अंतरावर CNG पंप आहे, CNG भरून घेतो आणि लगेच निघूया आपण गोव्यासाठी. पहिल्यांदा कस्टमरला पिकअप करायचे. वेळेत मस्तपैकी ट्रिप झाली. म्हणजे सकाळचे 5,200 ना आता ह्या ट्रिपचे 2,000 तरी दिले असते, म्हणजे 7,200 रुपये कालधंदा झाला. आणि आज किती झाला ते तर माफच नाही. मी तुम्हाला थोड्या वेळच्या निवांत झाल्यावर जरा सविस्तर सांगतो कसं कसं काय विषय झाला. काय म्हणले, मस्तपैकी CNG भरला, प्रेशर पण चांगला होता आणि पहिलाच नंबर लागला आपला, काहीच विषय नाही. 15 मिनिटावरच आता इथं पिकअप आहे, वेळेत पोहोचतोय आपण. एकदम ओके मध्ये निवेदन झालं, म्हणजे पुरेपूर आपला पैसा वसूल होतोय CNGचा. असं 1 किलोमीटर सुद्धा गाडी एमटी फिरत नाही असं म्हणावं लागेल, का तर राईट टायमिंगला ट्रिप पडली, राईट टायमिंगला पोहोचलो, नाहीतर एमटी यावं लागलं असतं. पण 2,000 रुपये तेवढाच आपला नफा झाला. ओके मध्ये सुखरूप कार्यक्रम झालाय. आणि बघूया आता, करूया कस्टमरला पिकअप. तर आता वाजलेत 4:30 आणि आता आलोय कस्टमरच्या लोकेशनवर. तर सरांना मला विचारायचं की सर तुम्ही मला कॉन्टॅक्ट कसं काय केला. माझं एक सगळ्यात मेन म्हणजे शुभमचे मी जे पहिल्यापासून व्हिडिओ बघतोय, आणि मला रात्री इतकं झालं होतं की गोव्याचा प्लॅन होता आणि म्हणजे गोवा कॅन्सलच होणार होतं आमच्या सगळ्यांचे 4 मित्रांचं. पण मला वाटलं का आपला जवळचा माणूस आहे शुभम, त्याचा कॉन्टॅक्ट नंबर होत नव्हता इंस्टाग्रामवर. त्याला मी त्याला मेसेज टाकला, नंतर येत ना त्याचा व्हिडिओ बघत बघत एका ठिकाणी नंबरवर ही केला. त्याला रात्री 12 वाजता कॉल केला आणि तो खास माझ्यासाठी ठाण्यावरून एमटी पुण्याला येत होता. पण खरंच त्याचं एक मानलं पाहिजे की त्यांनी एका शब्दावर तो पुण्यात आला. आणि आता रात्री 4:30 वाजलेत, आता त्याच्यामुळं आमची ट्रिप कंप्लीट होणार आहे. तर तो आमच्या संघ आता 4 दिवस आहे, तर बघू आता आमच्या संघ ते पण एन्जॉय करणार आहे गोवा. आणि विशेष म्हणजे मी काल 5 वाजता गाडीला स्टार्टर मारलेला आहे, तेव्हापासून मी नॉनस्टॉप गाडी चालवतोय. आणि गाडीची रनिंग आता जवळजवळ 500 कंप्लीट होईल. 10-15 किलोमीटर गेली 500 कंप्लीट होणार. तर मला काय म्हणायचं आहे की मी इतकं फ्रेश राहण्याचं कारण म्हणजे की मी पनवेल म्हणजे एक्सप्रेस वे जिथं स्टार्ट होतो ना, तिथं एक रेड बुल पिलेलो आहे आणि त्याच्यावर काहीच नाही. आणि ह्याच्या अगोदर पण मी तेवढी रनिंग कंप्लीट केलेली आहे. हैदराबादला गेलतो ना, त्यावेळेस मी हैदराबादला जाऊन नॉनस्टॉप सोलापूरपर्यंत रिटर्न आलो होतो. तर म्हणजे 700-800 किलोमीटर नॉनस्टॉप ड्रायव्हिंग करायचा अनुभव आहे. तर 500 किलोमीटर आपलं झालेलं आहे आणि इथून मला वाटतं गोवा 500-550 आहे. तर बघू आता कशी जाती जर्नी, चांगली जाईन. का तर आत्ता जवळजवळ 24 तास कंप्लीट झालेत मी जागा आहे. माझ्या तोंडावर 1% सुद्धा झोप दिसत नाहीये. तसं मला थोडाफार अशक्तपणा म्हणजे विकनेस आलाय, पण एवढं म्हणजे झोप अशी 1% सुद्धा दिसत नाही. तर बघू काय होतंय.
मित्रांनो, काल स्टार्टर मारल्यापासून आता राईट 500 किलोमीटर झाली, काल 5 वाजल्यापासून. आणि आता आपण करतोय मीटर 0. बघू आता हे किलोमीटर ह्या ट्रिपचा किती होतोय. आता पोहोचलो आहे खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर आणि आम्ही घेतला आहे चहाचा ब्रेक, म्हणजे जरा फ्रेश होईल. 100-200 किलोमीटर टेन्शन नाही परत. चहा पिल्यावर जरा बरं वाटतं. मुंबईतून निघल्यापासून स्टॉपच नाही घेतला, म्हणजे खोडमॉलला नाही थांबलो, कुठंच नाही थांबलो, डायरेक्ट कस्टमरला पिकअप करायला आलो. त्याच्यामुळे म्हटलं खेड शिवापूरच्या टोल नाक्यावर चहाचा ब्रेक घ्यावा. त्याच्यामुळं इथून पुढं गाडी चालवायला काहीच अडचण नाही. आणि कस्टमर पण खूप चांगले येतात, ते स्वतःहून म्हटले की बा झोप आली तर गाडी बिंदास्त थांबव, काय प्रेशर असा नाही. आणि जर लय झोप येत असेल तर मी सुद्धा चालवू शकतो असं स्वतःहून म्हटले, म्हणजे टेन्शन फ्री झालो. म्हणजे असं दबावाखाली काही वातावरण नाही, एकदम हॅपी वातावरण आहे असं म्हणू शकतो आपण. आता सध्या चहा पितोय मस्त. नाईट ड्रायव्हिंग करायला मजाच वेगळी येते, पण तब्येतीची वाट लागते ती वेगळीच गोष्ट आहे. पण चला ठीक आहे, असू द्या. परिस्थितीचा आनंद घ्या. काल 7,000 झालेत आणि आज काय होते ती वेगळीच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज सायकल स्पर्धेनिमित्त पुणे बंद राहणार आहे. म्हणजे पुण्यातले बऱ्यापैकी रस्ते बंद राहणार आहेत. आमच्या दाजीने त्यांनी सुट्टी घ्यायचा निर्णय घेतला होता काल. म्हणजे आमचं सगळ्यांचं ठरलं होतं की उद्या सुट्टी घ्यायची. मी काय ठरवलं होतं काल 3,000 धंदा केला आणि म्हणलं कंटाळा आलता 3,000 करून. त्याच्यामुळे म्हटलं मुंबई लावून बसतो, पडली तर ठीक आहे, नाही पडली तर एवढ्यावरच जाईन घरी. लकीली मला मुंबईची ट्रिप पडली. माझं ठरलं होतं की बुवा निम्यारातपर्यंत मी रिटर्न येईन आणि आज सुट्टी मारायचं नियोजन होतं. पण रातच्याच सरांचा फोन आला की गोव्याची ट्रिप आहे आणि मध्येच आमचं सुट्टीचं नियोजन फिस काढलं. सरांचं नियोजन आहे, म्हणजे आमच्या दाजीचं त्यांचं नियोजन होतं आज मस्तपैकी मटण पिटन करू, चिकन पार्टी, आज सुट्टी मारू. पण आज आम्ही निघालो गोव्याला, अजून ते जागे झाले नाही. जागे झाल्यावर लय तापत येईल म्हणते, तू कसं काय गेला तिकडं, लय मजा येईल. आता पोहोचलो साताऱ्याच्या मागं आणि मी नॉनस्टॉप गाडी चालवल्यामुळे कस्टमरनी स्वेच्छेनी त्यांनीच घेतली चालवायला. चांगले कस्टमर आमच्या पण मनासारखं झालं. चालवा म्हणलं कवर पण काही अडचण नाही. पण विषय असा झाला आहे की गव्हर्नमेंटची नेहमीची सवय की त्यांचा सर्व्हरच डाऊन राहतोय आणि आम्ही टीपीसाठी लढत होतो. आता पण बघू, आता कुठंतरी काहीतरी सूत्र हलत आहे असं वाटतंय. कोल्हापूरपर्यंत जाऊच तर बघू आता काय होतंय. काही जमलं तर मी तुम्हाला पण सांगतो काय कसं काय होतंय. अरे लोक पैसे देऊन फिरायला जाते, तुमच्या स्वतःची गाड्यात नालायकांनो फिरायला जा. मित्रांनो, आमच्यापैकी दोन जण असेत राहू की तू, त्यांचं 6 महिन्यापासून नियोजन चाललंय गोव्यात जायचंय बरं का, गोव्यात जायचंय बरं का. आणि नियोजनच व्हाय नाही. आज लय धंदा आहे, थांबा पुढच्या आठवड्यात जाऊ आज म्हणून नियोजनच व्हायला. आता चाललो मी फिरायला. आता नाव ना काढू गोव्यात, तुम्ही दोघंच जा. ती समजली असतील कोण दोघं येतं, पण जाऊ दे आता. मित्रांनो, ही साईट तर ओपन केली मी, पण ती साईट चालतच नाही. आता इथं सिलेक्ट स्टेटवर क्लिक व्हायला पाहिजे आणि तिथं खाली स्टेट यायला पाहिजे सगळे, पण त्याच्यावर क्लिकच होत नाही. आणि खाली बी असं म्हणजे ही येतंय पण ही सिलेक्ट स्टेट येत नाहीये, म्हणजे साईट चालत नाही व्यवस्थित. मित्रांनो, पुण्यापासून कराड पर्यंत आलो, जवळजवळ 100 ते 150 किलोमीटर. आणि गाडीमध्ये जवळजवळ 5 गाडी आहेत, पाचीची लढत आहेत का तर ते टिपी काढण्यासाठी. आणि कसं आहे की म्हणजे कसं आहे, गव्हर्नमेंटनी सिस्टीमच अशी बनवली की तुम्हाला तिथं भ्रष्टाचार करावाच लागणार. त्या पोलिसाला 500 रुपये देऊन पुढे जावंच लागणार. का तर आम्ही आतापर्यंत 7-8 एजंटला फोन लावल्यात. कोणी म्हणतंय नाही का गोव्याचा टिपी तिथे गेल्यावर भेटतोय, कर्नाटकचा ऑनलाईन निघतोय. दुसऱ्याला फोन लावला, तो म्हणतो नाही कर्नाटकचा ऑनलाईन निघत नाही, तिथं गेल्यावर बॉर्डरवर काढावं लागेल, गोव्याचं भेटेन ऑनलाईन. तर कुणाचीच कुणाला मिळणार नाही. आणि एका नवीनच गोष्टीचं मला आज माहिती झाली, रूट परमिट काय विषय असतो मलाच माहित नाही आतापर्यंत. तर एखाद्याला रूट परमिट म्हणजे काय हे जर माहित असलं ना तर कमेंट करून सांगा प्लीज. मला काय माहिती. मित्रांनो, हा चेष्टेचा विषय नाही. आता हे कस्टमर समजा मला कॉपरेट करून घेतात, पण अनेक वेळा असं होतं की ज्यावेळेस बाहेरच्या स्टेटची आम्हाला भाडं येतं त्यावेळेस असं इमर्जन्सी भाडं असतं, कोणाच तरी काय कोणतरी एक्सपायर झालेलं असतं किंवा अर्जंट पोहोचण्याचं असतं. आता हे रिलॅक्स फिरायला चाललेत म्हणून आमचं हे चाललंय हसत खेळत. ज्यावेळेस आम्हाला इमर्जन्सी बाहेर स्टेटमध्ये जायचं असतं ना त्यावेळेस एवढे आम्हाला माथापच्चीशी करायला टाइमच नसतो. आणि गव्हर्नमेंटने सिस्टीमच अशी बनवली ना की ड्रायव्हरचं काम एका झटक्यात होणारच नाही, त्याला कायम 1000 पैसे कुठं ना कुठं झोल करावाच लागणार. आणि आतापर्यंत माझे कितीतरी मित्र तिथं गाणगापूरला जाऊन आले, तिथं कुत्रं नाही, सिंगल पदरी रोड आहे तरी सुद्धा आरटीओ उभा राहतो. आणि पहिला काय लायसन फिसन काहीच नाही, पहिला विचारतो टिपी आहे का, त्याला बी माहिती आहे टिपी भेटतच नाही याला.
म्हणजे राईट त्यांनी झोलच करून ठेवलेला आहे की बा टिपी ह्याला भेटणार नाही आणि 500 रुपये आपल्याला या ड्रायव्हर कडून येणारच आहे. आणि युनिफॉर्म काय ती एक कळा नाही. एक तर पांढरा, कोण म्हणतंय पांढरी पॅन्ट पांढरा शर्ट आहे, दुसरा म्हणतंय पांढरी पॅन्ट काळी पॅन्ट आहे. काय काय आहे नेमकं आता काय कळणार राव. जवळ कोल्हापूर आलेलं आहे आणि अजूनही आमचा हाच गोंधळ चाललाय की स्पेशल परमिट लागतंय, टिपी नाही लागत, टिपी लागतोय, स्पेशल परमिट नाही लागत. आणि टोल नाक्यावर आम्ही ट्रॅफिक पोलिसाला जाऊन विचारलं महाराष्ट्राच्या की काय विषय आहे नेमका. तर त्याचं म्हणणं आहे की स्पेशल परमिट आणि स्पेशल परमिट हा काय सांगितलं, स्पेशल परमिट का कुठलं परमिट हो? रूट परमिट. हा रूट परमिट, रूट परमिट आणि टिपी एकच गोष्ट असते. आणि आम्ही बाकीच्या एजंटला विचारलं, बाकीच्या गाडीवाल्याला विचारलं, नाही म्हणते लागत आहे. कोण कोण म्हणते रूट परमिट नाही लागत आहे, टिपी लागत आहे. कोण कोण म्हणते रूट परमिट असलं की टिपीची गरज नाही. आणि युनिफॉर्मचा तर वेगळाच गोंधळ. कोण म्हणते काळी पॅन्ट पांढरा ड्रेस घालून जा, कोणी म्हणते पांढरा पॅन्ट पांढरी ड्रेस घालून जा. आता काय करावं मलाच कळा नाही. पद्धतीने आता वाजले 9 आणि आता आम्ही थांबलो CNG भरायला. तर सांगायचं तात्पर्य हे की अख्खी रात्र मी डोळ्याने जागून उजाडली. तसं म्हणा आराम करण्यासाठी, झोप घेण्यासाठी मी मागं बसलो होतो. पण झोप घेता मला वाटलं ही परमिट टिपी जी असेल ना ती निघन 2 मिनिटात. पण ही 9 वाजता निघत आहे आणि काय मला समजत नाही की बा त्यांचे सर्व्हर हे म्हणजे ह्यांनी सिस्टीमच अशी बनवली की ड्रायव्हरला नाईलाजाने पोलिसांना पैसे द्यावे लागतील आणि सगळ्यांचं पोट भरण त्यातून. म्हणजे आम्ही पुण्यापासून लिटरली पुण्यापासून निघल्यापासून आता हे कस्टमर समजूतदार आहेत, ते माझा प्रॉब्लेम समजून घेत आहेत. पण जर एखादा कस्टमर जर आडमोठा असेल तर त्याला काय मतलब नाही परमिट काय ते तुझा प्रॉब्लेम आहे, मी गाडी बुक केली तर मला घेऊन चला असं बोलला तर आमच्याकडे ऑप्शनच शिल्लक राहत नाही दुसरा. तर म्हणजे ड्रायव्हर जाऊ दे. आता कस्टमर बी आमच्या गावाकडलेच आहेत, श्रीगोंद्याचे कस्टमर आहेत आणि त्यांना बी टुरिस्ट व्यवसायातली बऱ्यापैकी माहिती. त्यांच्या बी 4 वर्षापूर्वी गाड्या होत्या जणू काहीतरी, तर त्यांना बी बऱ्यापैकी टुरिस्ट व्यवसायातली माहिती. त्यांनी त्यांच्या मित्राला कॉन्टॅक्ट करून बऱ्याच मित्रांना फोन केले की बा कोणी हे सांगते की रूट परमिट काढावं लागते, कोणी म्हणते टिपी गोव्याच्या बॉर्डरला गेल्यावर भेटतो, कोणी म्हणते नाही 2 तास उभा राहावं लागेल तेव्हा मिळेल, कोणी म्हणते नाही ऑनलाईन काढून देतो पण रूट परमिट काढा. म्हणजे कोणीच कन्फर्म सांगा ना. कोण म्हणते काळा शर्ट पांढरी पॅन्ट घाला, कोण म्हणते पांढरा शर्ट काळी पॅन्ट घाला, कोणाचीच कोणाला मिळ नाही. 9:30 आणि आता आलो आम्ही कोल्हापूरच्या जवळजवळ. आमचा RTOचा एजंट ते डॉक्युमेंट्स रेडी करून देतोय. सरांनीच त्या एजंटला गाठलं आणि तेच देत आहेत रेडी करून. तरी बी आम्हाला टिपी तिथे गेल्यावर काढायचं आहे. ते रूट परमिट देत आहेत काढून, ते बी कन्फर्म नाही तीच काढायची, दुसरं काढायचे. पण ट्राय करतायत. कोल्हापूरवरून कागल आलं, कागलवरून आता 5-10 मिनिटात चेकपोस्ट सुद्धा येईल, तरी सुद्धा आमचा टिपीचाच गोंधळ चालू आहे. अजून टिपी होतोय, सर्व्हर डाऊन आहे. म्हणजे काय सांगावं, अख्खी ट्रिपची चर्चा एका बाजून राहिली आणि परमिट आणि टिपीची चर्चा सुरू झाली. म्हणजे काय सांगावं, म्हणजे परमिट गाडी वागवणं, बाहेर घेऊन जाणं एवढं सोपं नसतं, हे याच्यातून सिद्ध होतंय. म्हणजे आता काय सांगावं, जर हे लोक प्रायव्हेट गाडी करून आले असते तर त्यांची चर्चा वेगळीच असती. पण आता ही सकाळवरून चर्चा परमिटवर आणि टिपीवरच चालू आहे. म्हणजे असा विषय सुरू आहे. तर मित्रांनो, एवढं सगळं कष्ट केल्याचं त्याला फळ मिळालंय असं म्हणू शकतो आपण. का तर कर्नाटकमध्ये एंट्री केल्याच्या नंतर 2 किलोमीटरलाच आम्हाला लगेच RTOने अडवलं कर्नाटकच्या. आणि मी कोल्हापूरमध्ये जाऊन पांढरे शर्ट आणि पांढरं पॅन्ट नवीन घेतलं होतं. मला माहित होतं की बा पोलिसाला मागच्या टोलनाक्या विचारलं होतं युनिफॉर्म कोणता आहे, तर ते बोलले पांढरा शर्ट आणि पांढरा पॅन्ट घेऊन जा. आणि आम्ही जे स्पेशल परमिट काढलंय ना ते चालतं. ते काढल्याच्या नंतर तुम्हाला वैयक्तिक टिपी काढण्याची काही गरज नाही. आम्ही स्पेशल परमिट काढलं होतं ना, तर त्याच्यावर चाललं आम्हाला. म्हणजे आपण कसं काढलं हो सर? म्हणजे त्याच्यामध्ये कर्नाटक आणि गोवा दोन्ही पण इन्क्लूड होतं की होतं ना? निपाणी मार्गे. म्हणजे आता आपल्याला गोव्यामध्ये पण टिपी काढायची गरज नाही. नाही गोव्याला काढावं लागेल आपल्याला, पण बॉर्डर त्याच्यामध्ये गोवा आहे ना वाटतं इन्क्लूड. गोवा पण ते रोड मॅप असं आहे का?
तिथं टिपी पण काढा. आरटीओने आम्हाला अडवलं होतं आणि आमच्याकडून 1 रुपयाही न घेता सोडून दिलं. एवढं खरं आहे. माझ्या पुढे 2 परमिटवाले अडवले होते, त्यांच्याकडून म्हणजे पैसे घेतले वाटतं का. तर तो एक इर्टिगावाला तर 500ची नोटच हातात घेऊन थांबला होता. तर एवढं कष्टाला फळ मिळालं असं म्हणू शकतोय आपण. TR लायसन वगैरे एकदम व्यवस्थित, मी सुद्धा चमकतोय कवा बिना आंघोळीचा, पण बरं वाटतंय. सोडून दिलं, नाहीतर मला तर वाटलं गेली आता 1500 का. तर पडदे आहेत गाडीला, तो 30% फिल्मिंग केलेलं आहे. म्हणलं पकडायचं, म्हणलं कुठे पकडी द्या, पण काय नाही केलं. चांगले होते बिचारे. आता वाजलेत 2:45 आणि आता आपण कुठे येतो? आंबोली घाटामध्ये पोहोचलो आहेत. प्रथमच हे दृश्य मी पाहणार आहे, तर तुम्ही पण पहा. कुत्रा चावला. अरे वा वा वा, खरंच दृश्य एक नंबर हो सर. नाही घेत राव, तुम्ही माझी इज्जतच काढताय. हे बघा दृश्य. कोकणात पहिल्यांदा आलोय बरं का. ह्याच्या आधी कोकणात आलोच नव्हतं मी. सरांच्या निमित्त, ट्रिपच्या निमित्तानं कोकणात आलो. कॅमेरात एवढं व्यवस्थित दिसत नाही, पण एकदम मस्त दृश्य आहे. तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो मी. देशीचं माकड आणि हे दृश्य मस्त, एकदम मन प्रसन्न झालं. 100% ऑक्सिजन भेटतोय. एक नंबर वातावरण. ही आहे आमची गाडी, हा आहे रस्ता. काही म्हणा, पण रस्ता कोकणात एक नंबर राहू. एक सुद्धा खड्डा लागला नाही. एक नंबर. कोकणात कोण नेता आहे तो एक नंबर काम करतोय. वा वा वा, छान. मागून घे ना. आता सावंतवाडी. तर मित्रांनो, आता आलो तर सावंतवाडी. आता वाजले 3:30 आणि कोकणातले रस्ते इतके मस्त आहेत की गाडी चालवून एकदम मजाच आली. म्हणजे नादच खोडा. गाडी चालवायचा सकाळ धरून जो कंटाळा आलता तो कंटाळाच पळून गेला. घाटामध्ये एकदम एक सिंगल खड्डा सुद्धा लागला नाही. आणि पहिल्यांदा कोकणाचा अनुभव घेतोय, त्याच्यामुळे मन एकदम प्रसन्न झालं. 24 तास जागा आहे, त्याचं कुठंतरी म्हणजे काहीतरी सत्कार्य लागलं असं म्हणू शकतोय आपण. आता सध्या पेटपूजा करूया, बघूया काय होतंय. मस्त जेवण भेटेल अशी अपेक्षा आहे. हे गोव्याचं हे काय परमिट आहे, गोव्याचा टीपी जो 220 रुपयाला आम्हाला मिळालेला आहे. ही गोव्याची बॉर्डर आणि तुम्हाला फक्त इथेच गोव्याचा टीपी मिळतो, बाहेर काढू नका असं माझं सजेशन राहील. मित्रांनो, आम्ही फाडलेला आहे 220 रुपयाचा करा हे गोव्यामध्ये टीपी. पण इथं असे 2 नंबर धंदा चालू आहे. तुम्हाला सांगतो की गोव्यामध्ये जर तुम्हाला टीपी पाहिजे असेल तर तुम्हाला पुण्यातून स्पेशल परमिट काढून येणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट गाडी घेऊन गोव्यामध्ये आलात तर तुम्ही काही पण करा, तुम्हाला गोव्यामध्ये एंट्रीच नाही. असं आहे. त्या ह्याला विचारलं मी की डायरेक्ट आलं तर काय विषय आहे का. आता सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही ह्या स्पेशल परमिटसाठी लढत होतो, तेव्हा आमच्या 3 वाजता हातात परमिट आलंय. तर सांगायचा हेतू हा आहे की हे कुठल्या हिशोबाने नियम बनवले ते मला पण कळलं नाही. आणि इथं काय आहे, त्या चेकपोस्टच्या अगोदरच हे थर्ड पार्टी लोकांचे हे धंदे येतं की RTO टॅक्स काढून दिला जाईल, असं होईल. आम्ही गेलो त्या दुकानात की टीपी काढायचं आहे आम्हाला, आणि त्यांनी सांगितलं की किती रुपये होतील? 600 रुपये. 600 रुपये होतील. आणि तुमच्या गाडीचा काय प्रॉब्लेम निघाला तर 200 रुपये माघार नाही देणार, 400 रुपये माघार देणार असं सांगितलं त्याने. आम्हाला वाटलं आमची गाडी नवीची, आमच्या गाडीत काहीच प्रॉब्लेम नाही. आणि स्पेस आणि त्यांनी नंतर चेक केलं काय काय नो. तो म्हणला तुम्ही कर्नाटकमध्ये हे काढलंय का? म्हणलं हा काढलंय. तो म्हणला तुम्ही कर्नाटकमध्ये टीपी काढलाय का? म्हणलं हो, आम्ही कर्नाटक बॉर्डर क्रॉस करून 10-15 किलोमीटर मग गोव्यामध्ये आलो. ते स्पेशल परमिट आम्ही त्यांना दाखवलं. ते म्हणले ते काढलंय, त्याच्यामुळे आता तुमचा टीपी निघत नाही. तर ते तसं म्हणून आम्हाला त्यांनी वाटायला लावलं. म्हणलं तुमच्या गाडीचा टीपीच निघणार नाही, आता तुम्ही चेकपोस्टला जाऊन 250 रुपयाची पावती भरा. म्हणजे आम्ही नियमाने काय करायला पाहिजे होतं, कुठंही न जाता चेकपोस्टला जाऊन डायरेक्ट 220 रुपयाची पावती आणायला पाहिजे होती. पण आम्ही जरा जास्त डोकं चालवलं, त्याच्यामुळे हा 200 रुपयाचा आम्हाला सकाळ सकाळ म्हणजे दुपार चुना लागलाय. पण सांगायचं हे की तुम्ही असं फसवू नका. डायरेक्ट गोव्यामध्ये स्पेशल परमिट काढून या आणि चेकपोस्टला जाऊन तुमचं स्पेशल परमिट दाखवा, RC दाखवा आणि तुम्हाला डायरेक्ट टीपी मिळणार आहे. आणि तुम्ही हे नाही आणलं, काय नाही आणलं हा स्पेशल परमिट नाही आणलं तर टीपी मिळणार नाही, असं त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलंय. तर जरा अवघड या विषयावर थोड्या वेळात सविस्तर बोलतो मी गाडी थांबल्यावर. नवीन ड्रायव्हर जो पहिल्यांदा बाहेरच्या स्टेटमध्ये जातो त्याला शक्यतो ही गोष्ट माहीत नसते की बाबा बाहेरच्या स्टेटमध्ये महाराष्ट्र परमिट गाडी घेऊन जाताना आपल्याला स्पेशल परमिट पुण्यातूनच काढून जावं लागतं. तो जर डायरेक्ट बाहेरच्या स्टेटच्या बाउंड्रीवर गेल्यावर चौकशी करतो आणि तिथं गेल्याच्या नंतर जर त्याला हे समजलं की तुम्हाला पुण्यातूनच
स्पेशल परमिट काढून आणावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला इथं टीपी मिळतो. तर अशा वेळेस त्याची फसवणूक केल्यापेक्षा कमी नाहीये. म्हणजे सगळ्या ड्रायव्हर लोकांना जवळजवळ हेच माहिती की बाउंड्रीवर गेल्यावर आपल्याला टीपी घ्यायचा असतो आणि मग आपल्याला दुसऱ्या स्टेटमध्ये एंट्री मिळते. एक तर गोवा स्टेटचा टीपी हा ऑनलाईन मिळत नाहीये, फक्त त्या आरटीओच्या चेक पोस्ट वरतीच जाऊन आपल्याला पावती मिळते. आणि ते पण आपल्याकडं पुण्याचं म्हणजे पुणे आरटीओचं स्पेशल परमिट असेल तरच. स्पेशल परमिट म्हणजे तुम्हाला हा फोटो लावतो मी, त्याच्यामध्ये आपला मार्ग कुठून कसा सुरू होतोय, आपल्या बरोबर कोण पॅसेंजर आहेत. आमच्या स्पेशल परमिट मध्ये मी काढलं होतं पुणे, कोल्हापूर, कर्नाटक तोडचा थोडा भाग आणि गोवा. तर ते स्पेशल परमिट मी नव्हतं काढलं, कस्टमरला काळजी होती, मी त्यांच्याकडेच ती टीपीची त्यांची प्रोसेस दिली. त्यांच्यामुळे त्यांनीच खटपट करून 7 वाजल्यापासून ते खटपट करीत होते त्या टीपीच्या आणि त्याच्या राड्यापाशी. तेव्हा 3-3:30 वाजता आम्हाला ते स्पेशल परमिट मिळालं. पण सांगायचं तात्पर्य हे की इतक्या खटपटी आम्ही केल्या म्हणून आमचा हे स्पेशल परमिटचं बंदोबस्त झाला. पण जर एखाद्या ड्रायव्हरला खरंच माहित नसेल की बस स्पेशल परमिट असतं, तर तुम्हाला डायरेक्ट पैसे देऊन टीपी द्यायला काय अडचण आहे बुवा. 200-250 रुपये पहिले तर त्या टीपीची किंमत असते, पण त्याच्या मागे किती कुठानं गव्हर्नमेंटने बनवलेत. गोवा गव्हर्नमेंट पर्यंत जर माझा हा व्हिडिओ जात असेल तर तुमची सिस्टीम सुधारा, ही मी तुम्हाला त्यांना रिक्वेस्ट करतो की तुमचं टुरिझम कमी व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही काय प्रोसेस बनवल्यात फालतूमध्ये. तुम्ही डायरेक्ट फास्टॅग सारखी यंत्रणा बनवा ना की 200 रुपये कट होणार, डायरेक्ट तुम्हाला स्टेटमध्ये एंट्री मिळणार. आम्हाला पैसे द्यायला प्रॉब्लेम नाहीयेत, पण 12 जाग्या 12 चौकशी केल्यात ना, तर कुणालाच पक्क माहित नाही की नेमकं काय काय करावं लागतं. आणि तुमचं ते चेकपोस्टच्या अगोदर एक फालतू दुकान लावलेले, तिथं जाऊन आम्ही चौकशी केली, त्या दुकानावर लिहिलंय रोड टॅक्स भरून दिला जाईल, टीपी काढून दिला जाईल. आणि त्या दुकानात गेल्याच्या नंतर आम्हाला समजतंय तो दुकानदार काय म्हणतोय की टीपी काढून देतो, पण तुमच्या गाडीचा प्रॉब्लेम निघाला तर 200 रुपये माझ्याकडे, 600 रुपये मागितले त्यांनी, 200 रुपये माझ्याकडेच ठेवून घेईन, 400 रुपये तुमचे माघारी देईन. आणि ते 600 रुपये आधी पेमेंट करायला होतो. पेमेंट केल्याच्या नंतर तो हे सांगतो की तुम्ही म्हणजे काहीतरी चूक काढतो आपली. म्हणजे माझं तर त्याने ही चूक काढली की तू स्पेशल परमिट काढलंय म्हणून तुझा टीपी निघत नाही. आणि दुसरा इर्टिगावाला होता, त्याचं पण मुंबईहून आला होता तो, तर त्याचं पण टीपी काढलं नव्हतं. तो तर 3 तासापासून त्या दुकानामध्ये तसंच बसला होता. तर मला हे सांगायचे की तुम्ही असे फालतू धंदे करूच नका. तुम्ही डायरेक्ट ड्रायव्हर लोकांसाठी ड्रायव्हरच्या चेकपोस्टला जा आणि टीपी घ्या. 2 मिनिटात टीपी मिळतोय. माझ्या समोर तो इर्टिगावाला मुंबईमध्ये 12 तास ट्रॅव्हल करून आला होता मुंबईवरून, आणि त्याला 3 तास फक्त त्या टीपीच्या राड्यामुळे तिथं थांबवलं होतं. तर हे कितपत योग्य आहे? गोवा गव्हर्नमेंटने याच्यावर विचार करायला पाहिजे. ह्या ट्रिपला मी आतापर्यंत 1 रुपयाही कुणाला रिश्वत दिली नाही किंवा घुस दिली नाही. पण ह्या सिस्टमवर मला राग येतोय. त्यांनी अशी सिस्टम बनवलीच का? सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात, पण बघा ना आता ही टीपी काय, गोव्याचं ऑनलाईन टीपी निघत नाही. जिथं निघत तिथं असे 2 नंबर धंदे चालतात. आणि इथं आल्याच्या पुढे एक विषय झालाय, तो आता सगळा कंप्लीट झाला की परत तो सुद्धा विषय मी तुमच्या समोर मांडतो. त्या स्कॅम पेक्षा हा स्कॅम तर त्याच्यापेक्षा मोठा आहे. ते आता सगळा विषय क्लिअर झाला ना, मग तुम्हाला सविस्तर सांगतो काय विषय झालता. तर तो विषय असा झालता, ज्याला मी स्कॅम म्हटलं होतं, की आमच्या कस्टमरनी 4 दिवस अगोदरच त्यांना बुकिंग करून ठेवल्या होत्या 2 रूमा. आणि ज्या वेंडरकडे किंवा ज्या ॲप्लिकेशनवर त्या रूमा बुक केल्या होत्या, त्या ॲप्लिकेशनने रूम मालकाला पैसेच नाही दिले. ती रूम दुसऱ्याला अलॉट करून टाकली. आणि आमच्या कस्टमरला सांगितले तुमची बुकिंग डन आहे. आमचे कस्टमर त्या ॲप्लिकेशनच्या आधारावर इथपर्यंत आले. इथं आल्या हॉटेलवाल्याशी ज्या वेळेस बोलणं झालं, त्यावेळेस हॉटेलवाल्यांनी हात वरती केले की आमच्याशी असं असं काय बोलणं झालेलं नाही. मग तेव्हा सगळ्या गोष्टी खोदून खोदून उकरण्यात आल्या. तेव्हा मग 1 तासाच्या कॉन्व्हर्सेशन नंतर त्या वेंडरनी दुसरी, म्हणजे त्या ॲप्लिकेशनच्या कस्टमर केअरनी दुसरं गोव्यामध्येच एक दुसरं हॉटेल अरेंज करून दिलं. त्यावेळेस तेव्हा आम्हाला रूम भेटलेली आहे. पण मला हे सांगायचं आहे की बुवा एखादा वेंडर किंवा एखादी कंपनी असं कसं काय करू शकते की बुवा कस्टमरने फुल पेमेंट केलेलं आहे 4 दिवस अगोदरच. काय मोबाईलमध्ये दाखवते तुम्हाला ही रूम मिळणार आहे, तिथे गेल्यावर सगळं अचानक प्लॅनच बदलतो. म्हणजे तुमच्या भरोश्यावर लोक 12-12 तास 1000 किलोमीटर ट्रॅव्हल करून लोक येतात. आणि इथं आल्यावर त्यांचं म्हणजे समजा आता आम्ही चला पुण्यातूनच आलोत, पण एखादा लांबूनच आलाय बुवा दिल्ली कोलकाता,
फ्लाईट घेऊन, त्यांनी काय करायचं अशा वेळेस? आता आमची चला स्वतःची गाडी आहे, ज्याची स्वतःची गाडी नाही त्याला भाड्याने गाडी करून फिरायची, त्यांनी कुठं फिरायचं, कुठं रूम शोधायची? विचार करण्यासारख्या गोष्टी येतं. याच्यावर जरा प्रशासनाने, गोवा प्रशासनाने काहीतरी काम केलं पाहिजे. उगाच गोव्याचा टुरिस्ट व्यवसाय कमी होतात, ते कमी होत चाललाय, त्याचं काहीतरी कारण असल्याशिवाय कमी होत नाही. गोव्यात टुरिझम व्यवसाय कमी होत चालला, ही गोष्ट खरी आहे का? हो, गोव्यात पर्यटकांची गर्दी वाढली असली तरी महागाई आणि परदेशी पर्यटकांच्या घटत्या संख्येमुळे स्थानिक पर्यटन व्यवसायात नफ्यात मात्र घट झाली आहे. गुगल सुद्धा सांगते की गोव्याचा टुरिझम व्यवसाय कमी झालाय. तर कमी होण्यामागं काहीतरी कारण आहेत, हे गोव्यातल्या स्थानिक लोकांनी समजून घेतलं पाहिजे, इथल्या प्रशासनाने समजून घेतलं पाहिजे. जर 10 किलोमीटर जायचे इथं जर 2,000 रुपये मागितले जातात टॅक्सीवाल्याकडून, हे कुठंतरी टॅक्सीवाल्याला पण विचार करण्याची गरज आहे की 10 किलोमीटरला 2,000. किंवा प्रत्येक गोष्टीत अशा बारीक सारीक गोष्टी ज्या पर्यटन म्हणजे अतिथी देवो भव असं आपल्या भारतात म्हणलं जातं, ते कुठंतरी ही इथं संकल्पना चुकीची ठरतीये असं मला वाटतंय. का तर इथलं सौंदर्य बघून, समुद्रकिनारा पाहून लोक पर्यटनासाठी 2-3 दिवस विरंगुळा करण्यासाठी इथं येतात. पण इथं आल्याच्या नंतर जे त्यांच्या हाती लागतं तेच अनुभव जाऊन ते लोक त्यांच्या गावी सांगतात, त्यांच्या संबंधित लोकांना सांगतात. त्याच्यामुळं म्हणजे मी काय म्हणतो ते तुम्हाला समजलं असेल, किंवा तुम्हाला इथं चांगला अनुभव मिळाला तर तुमच्या बाहेर जाऊन 2 गोष्टी चांगल्या पसरतात. तुम्हाला इथं निगेटिव्ह अनुभव मिळाला तर 2 गोष्टी तुमच्या निगेटिव्ह बाहेर पसरतात. तर या गोष्टीकडे गोव्याच्या गव्हर्नमेंटनी लक्ष दिलं पाहिजे. तर चला ठीक आहे, असू द्या, भरपूर भाषण झाले, कंटाळा पण आलाय. 48 तास नॉन स्टॉप गाडी नाही चालवली, मला कस्टमरनी चालवली. आणि विशेष म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की बा मी कस्टमरला कसं काय गाडी चालवायला दिली. तर कस्टमरशी तसं रिलेशन बनवावं लागतं मित्रांनो. म्हणजे बऱ्याच टॅक्सी ड्रायव्हर, आता मी येता दोघा मित्रांना सांगितलं की इतकी गाडी, त्यांनी मला विचारलं तू इतकी गाडी कसं काय चालवली. म्हणजे काल सकाळपासून मी 5 वाजल्यापासून नॉनस्टॉप गाडी चालवतोय. काल 500 किलोमीटर आणि आज पण 500 किलोमीटर जवळजवळ झाले, म्हणजे 1000 किलोमीटर. कस्टमरशी रिलेशन तसं बनवलं पाहिजे. म्हणजे कस्टमरला निघायच्या अगोदरच मी अंदाज दिला की मी 5 वाजल्यापासून गाडी चालवतोय, मी प्रयत्न करेल. पण कस्टमर म्हणले ठीक आहे, त्यांना पण गाडी येत होती, त्यांनी बी मला सांगितलं होतं की बा काय प्रॉब्लेम आला तर मला चालवायला येते. कस्टमर बी 4 पोरं आहेत चांगले ऑफिसला जाणारे, त्यांची एन्जॉय करायचे टायमिंगला ते आलेत गोव्याला. तर मला बी म्हणजे कम्फर्टेबल एकदम वातावरण आहे त्यांच्याशी. म्हणजे हसून खेळून दिवसभर आमची ट्रिप झालेली एकदम मित्रांमध्ये जाती तशी. त्याच्यामुळं असं काय लय मोठं असं म्हणजे एक मित्र म्हणून मी त्यांच्यात मिसळून गेलो. त्याच्यामुळे गाडी चालवायला देणं, म्हणजे त्यांनी माझी गाडी चालवली, हे माझं कष्ट फार कमी झालं. आणि कस्टमरशी तसं रिलेशन बनवावं लागतं मित्रांनो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की कामाशी काम ठेवणं हे बरोबर आहे, पण कस्टमरशी रिलेशन बनवलं ना. आत्ताच तुम्हाला सांगतो, जर सगळी गाडी जर मी इथं गोव्यापर्यंत आणली असती ना, तर माझी काय अवस्था झाली असती ही मलाच माहीत नाही. का तर 1000 किलोमीटर हे म्हणायला लय सोपं वाटतं, पण आता इथं पोहोचल्यावर मला समजतंय की मी इतक्या वेळ झोपलो तरी पण मला किती कंटाळा आलाय. तर मी रिस्क करून ही ट्रिप ॲक्सेप्ट तर केली होती, पण जर सगळी गाडी मला चालवायला लागली असती तर माझी हवाच टाईट झाली असती. पण चला ठीक आहे, असू द्या, मी ही रिस्क घेतली, पण तुम्ही घेऊ नका हीच काय करतो, अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि पुढचा ब्लॉग गोव्यामध्ये काय काय असतं, पहिला माझा गोव्याचा अनुभव पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्की सांगतो. तर कंटिन्यू राहा, पुढच्या भागाचा वाट बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.